नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दुपारनंतर पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला. तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जबरदस्त विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता. सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे, दिग्रला, पदगाव, खडगाव, गारगोटी, आजरा, नेसारी, कोल्हापूरचा काही परिसर या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. राजापूरकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे आणि रत्नागिरीमध्ये बघितलं असता पूर्व भागाकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो दुपारनंतर. तर बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे, लांजा, रत्नागिरी, नेरवा, मुलगोंडी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते. तर या ठिकाणी देखील किनारपट्टील पावसाचा जोर जास्त राहील. माखजन, सानवाडा, कोयना, पाटण मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे. विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच लोटे, चिपळूण, श्रीशिंगे, अरळवडे या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. सौराट, वसुटपोट, सागदेव, मेधा या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दाधोल, दागाव, दापोली, खेड या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच पाचपंढरी, केलसी, मानंगड, पोलादपूर, महाबळेश्वर, महाड, वरंद, गोरेगाव, श्रीवर्धन, देवेघर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकते. तर पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील. पोलादपूर, महाड, वरंद, गोरेगाव विजांचा गडगडाट आणि पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेते, लवसा तसेच शिरगाव, सुधागड या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. काशी, द्रोहा, नागोठाणा, रायगडमध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन हा जो सर्व काही परिसर आहे रायगडचा, या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच खोपोली, कासमत, कुसर, कर्जत या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. मुंबईकडे जोर कमी आहे, मात्र या ठिकाणी देखील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. मुंबई, वरळी, कोळीवाडा, ख्रिश्चनवाडा, ओमवाडी तसंच नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. नाशिक जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर. तर वाडा, परळी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतर या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. विजांच्या गडगडाटासह वाडा, परळी तसेच सानवाडा, इगतपुरी, आंबेवाडी, वशाला, खर्डी, कोठारी, सम्राट हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच त्र्यंबक, इगतपुरीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. सिन्नरकडे जोर वाढलेला राहील. सिन्नर, निमगाव, सिन्नर, निफाड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी. तसेच मनमाड, येवला हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. सापुतारा, वणीकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता, जोर थोडा कमी आहे, मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी दुपारनंतर. अहिल्यादेवीनगरकडे, कोपरगाव तसंच शिर्डी, पुलतांबा, जवळके, केलवड या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आज आहे दुपारनंतर. तसंच श्रीरामपूर, टाकळी, भानस, वडोळा, भरुबा, देवळाली, प्रवारा, राहुरी, कोडेगाव, माका तसंच वांभोरी, शिरळ, धनगरवाडी, अहिल्यादेवीनगर, कडगाव, भालवानी या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. बगूर, पाथडी तसेच हा जो काही परिसर आहे काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटाचा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढत आहे. आज दुपारनंतर विजांच्या गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस देखील पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरांमध्ये. तर पुणेमध्ये दुपारनंतर बघितलं असता पुणेमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. शिंदे, चाकण, खेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. जुन्नर, मनसरकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. सातारामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो. सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढत आहे. तर सातारा, कोरेगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता दुपारनंतर जास्त आहे. तसंच मेधा, वसुटपोट, सौराट, अरळ, शिशिंगवडे साताराच्या पश्चिमेला जोर जास्त आहे. कोरेगाव, रहमतपूर, अंडा, वडूज, कठाव, निदाल, देवडी, मोल, आद्राकी, देवरा, नांदल, फलटण, बारामती सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि सोलापूरमध्ये अकलूज, पिलीव, सोलापूर, पंढरपूर, माहुळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील. उत्तर भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे देखील पावसाची शक्यता आहे.
तर सांगली, तासगाव, कुचिना, गजत, आथणी, कोडाची, कुंदावड या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपात अवकाळी पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. आणि मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असता छत्रपती संभाजीनगर, सिंदरामडीसी, पिपरी हा जो काही परिसर आहे, काचोड पाचोड या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. निंबे, जळगाव, बिटकेन तसेच धरण क्षेत्राकडे धाकेपाल, पैठण, दैगवणे, भक्तापूर या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट, गंगापूरकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. दौलताबाद, एलोरा गुफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव सर्वत्र विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. फुलंब्री, विरामगाव, पिशोरकडे देखील पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि जालना जिल्ह्याकडे बघितलं असता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस. तर तानवाडी, रामसगाव, शोता, मंगळूर, उमापूर, गेवरा हा जो काही सर्व परिसर आहे, माजलगाव, गेवराई सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस देखील तुरळक ठिकाणी आणि गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. खोखरमाव, बीड, वडवणी, तळगाव, शिरसाळ या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे. तर धारूर, केज, येळम, चोसाळा या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर. कळंब, मासा, तारखेड, भूम, येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बिलीम, तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर लातूर, रेणापूर, घाटेगाव, लातूर रोड हा जो सर्व काही परिसर आहे, शिवणपाल, किनीथोट, निलंगा, खिलारणी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. लातूरच्या उत्तर भागाकडे रैनापूर, बोडखा तसंच बर्डापूर, घाटनांदुरा, आंबेजोगाई हा जो सर्व लगतचा काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. लातूर तसंच या ठिकाणी रेल्वे जंक्शन या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे लातूर रोडला. तर या ठिकाणी बघितलं असता परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. झरीबोरी, जिंतूर, सैलू, पाथरी तसंच सोनपेठ, गंगाखेड, पालम, परळी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, अर्धापूर, पेठुंबरी, धर्माबाद, निजामाबाद या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा, किनोट, टिचोदा अवकाळी पावसाची शक्यता आहे. हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट, दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, विदर्भाकडे बघितलं असता नागपूर जिल्ह्याकडे आज दुपारनंतर बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. विजांचा कडकडाट काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय. मात्र पावसाचा जोर थोडा ओसरलेला बघायला मिळू शकतो, कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे, गडचिरोलीकडे पावसाचा जोर कमी आहे. अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, भाग बदलत तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. चंद्रपूरकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. यवतमाळकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात. वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी आहे. अमरावतीकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. जोर कमी आहे. अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय. अकोलामध्ये आणि वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणाच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. गिरडा, बुलढाणा, केलवड, चिखली, अहमदपूर, कुदनापूर, घाटपुरी हा जो काही लगतचा परिसर आहे, या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच लोणार, बिबी, रिसोद हा जो सर्व परिसर आहे, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. मात्र विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाची शक्यता जास्त आहे. तर नंदुरबारकडे पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय हलक्या स्वरूपात. जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.